लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून नेव्हर सी यू अगेन. आणि पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत संजय मुरलीधर देसाई. राजभवनातील त्या प्रशस्त हॉलमधील खच्चून भरलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. टीव्ही कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा प्रकाशझोत संजयच्या चेहऱ्यावर पडला तेव्हा साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर केंद्रित झाल्या होत्या. त्याच्या बाजूला त्याचे वडील मुरलीधर व आई राधाक्का बसल्या होत्या. त्यांचे चेहरे उजळलेले होते. त्या देखण्या कोकणस्थ दाम्पत्याच्या मध्ये बसलेला त्यांचा शेंडेफळ असलेला काळा सावळा व काहीसा बेंगरूळ वाटणारा व त्यांचा मुलगा म्हणून त्यांना त्यांच्या मते मुळीच न शोभणारा संजय बसला होता. संजयची नजर भिरभिरत होती. त्याला वचन देऊनही सिस्टर ॲग्नेस तिथं आली नव्हती किंवा त्याच्या नजरेस त्या हॉलमध्ये पडत नव्हती. का आली नाही ती? त्याच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता आणि नजर पुन्हा पुन्हा भिरीभिरी होत होती. त्याचवेळी जे स्कूल ऑफ आर्टच्या डीननं त्याच्या नावाची घोषणा केली तेव्हा संजय आपल्याच विचारात एवढा रममाण झाला होता की क्षणभर त्याला ती जाणीवच स्पर्शून गेली नाही. मग टाळ्यांच्या कडकडाटानं तो भानावर आला. त्याची ही चलबिचल, आत्मविस्मृती, स्वमध्ये रमण्याची प्रवृत्ती व दचकून भानावर येताना कावरबावरं होणं हे मुरलीधरच्या ध्यानात येताच त्याला कोपऱ्यानं ढोसून हलक्या आवाजात खेकसत म्हणाला, इथं तरी नीट वाग. म्हणतात ना, आधी होता पाग्या त्याचा येळकोट राहीना. आता फ्लॅशचा झगमगता प्रकाश झोत त्याच्या दिशेनं वळला व संजयच्या चेहऱ्यावर स्थिरावला. त्या प्रकाशात त्याच्या दोन बाजूला बसलेले मुरलीधर व राधाक्काही उजळून निघाले होते. क्षणात छूमंतर होऊन जादू व्हावी त्याप्रमाणे त्याचे चेहरे हसतमुख व प्रसन्न झाले होते. पण संजयच्या चेहऱ्यावरचे अवघडलेपण तसेच कायम होते. त्या गर्दीनं भरलेल्या प्रचंड हॉलमध्ये त्याला कमालीचं उकडत होतं. त्यात प्रथमच आयुष्यात त्यानं कोट टाय घातला होता. हा कोट त्याच्या वडील भावाचा राजनचा होता, पण त्याला तो दाटू लागला होता म्हणून पडून होता. बक्षिसाचं जेव्हा संजयला व मुरलीधरला कळविण्यात आलं होतं व राजभवनाची निमंत्रण पत्रिका आली होती तेव्हा त्यानं मोठ्या मानभावीपणानं सल्ला दिला होता, संजू, हा कोट तू घालून जा. नवाच आहे, मी फारसा वापरला पण नाहीये. मुरलीधरनं उघड तर राधाक्कानं त्याला मूक संमती दिली होती. संजय मात्र खट्टू झाला होता. जेव्हा त्यानं काढलेल्या जलरंगातील चित्राला प्रथम पुरस्कार मिळाल्याचं कळविण्यात आलं होतं तेव्हा त्यानं आनंदानं उडी मारीत आरोळी ठोकली होती व शम्मी कपूरप्रमाणे याहू म्हणत नाचायला सुरुवात केली. तेव्हा खेकसून मुरलीधर म्हणाला होता, पुरे, नाचताना तुझं अंग वेडवाकडं दिसतं. बाबा रे, तुला तो नृत्य बदलण्यास शोभत नाही. त्याच्या डाव्या हाताला लहानपणी पोलिओ झाला होता व तो कोपरापासून लुळा निर्जीव होत लोळत होता. त्याला उद्देशून मुरलीधरचा हा टोला होता. खरं तर त्याची ही अत्यंत नैसर्गिक व स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्यात राजनचं अनुकरण होतं. तेव्हा राजनची जसदनवाला क्रिकेट ट्रॉफीच्या संघासाठी 15 खेळाडूंत निवड झाली होती तेव्हा त्यानं अशाच पद्धतीनं याहू म्हणत आरोळी ठोकली होती. संजयला त्याची आक्रमक फलंदाजी भारी आवडायची. त्यानं सिक्सर हाणला की सर्वात जास्त वेळ संजय आपल्या उजव्या हाताने मांडीवर टाळी वाजवायचा. पण राजनच्या तो कधी खिजगंटीतही नव्हता.
तो संजयला नेहमीच हुट आउट करायचा. त्याला तो फक्त घरी चिल्लर कामासाठीच हाक मारायचा. संजू, पाणी आणून दे, दुकानात जाऊन ब्लेडचं पाकिट आण, दाढी खोळंबलीये, ही कामं तो हौसेनं करायचा. कारण त्याचा तो हिरो होता. देखणा, उंचपुरा, उत्तम शरीरयष्टीचा व क्रिकेट खेळणारा. त्याची जसदनवाला क्रिकेट ट्रॉफीच्या संघासाठी निवड झाली होती तेव्हा त्याच्यासाठी मुरलीधरनं मोठ्या हौसेनं अभिमानपूर्वक सूट शिवला होता. पण अंतिम 11 त्याची तेव्हा निवड झाली नाही. मग त्याचं क्रिकेटच संपून गेलं. त्याचा त्यावेळचा कोट आज संजयच्या अंगात होता. तो त्याला काहीसा दाटला होता, त्यामुळे कमालीचा उष्मा जाणवत होता. तो घामेजून गेला होता. राजनची सूचना त्याला तीव्रतेने खटकली होती. त्याला मोठ्यानं ओरडून म्हणावंसं वाटत होतं, पप्पा, मम्मी, तुम्हाला माझं काहीच कसं हो वाटत नाही. हा माझ्यासाठी केवढा मोठा सन्मान आहे, जो तुम्हालाही नाव मिळवून देणार आहे. मलाही राजन भैयाप्रमाणे का नाही नवा कोट शिवत. पण नेहमीप्रमाणे त्याचे शब्द त्याच्या ओठाआड मनातच जिरून गेले. त्याला स्वरच नव्हता. मुख्य म्हणजे त्याला मन नव्हतं. त्या घरासाठी, मातापित्यासाठी, दोन्ही वडील भावांसाठी त्याचं अस्तित्वच मुळी खिचगणती नव्हतं. त्यांना नको असताना हट्टानं तो जणू जन्माला आला होता. त्यांच्यासाठी तो एक नकोसा जीव होता. का आपण जन्मदात्यांसाठी नकोसे होतो, हा प्रश्न त्याला नेहमी पडायचा. पण त्याचं त्याला कधीच समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं. राजनचा कोट अंगात बसत नव्हता, दाटका होत होता. तेव्हा राजनने टोला आणलाच. दिवसभर नुसतं बसून राहायचं व चापून खायचं. मागच्या वर्षीचे ड्रेस यावर्षी मग कसं येणार. मध्यंतरी त्याला मनोरुग्ण इस्पितळात दाखल केलं होतं. तेव्हा औषधोपचारामुळे त्याची भूक वाढली होती, म्हणून अंग सुटलं होतं. नंतर सतत सकाळ संध्याकाळ चालण्याच्या व्यायामानं त्यानं आपलं शरीर बरंच काबूत आणलं होतं. तरीही त्याची स्थूलता त्याला स्वतःला खुपत असली तरी इतरांनी वागबाणू सोडणं सहन व्हायचं नाही. राजन स्वतः हे बोलताना विसरला होता की त्याचं क्रिकेट सुटलं तेव्हा त्याबरोबर शरीर सुटलं होतं. म्हणूनच त्याला तो कोट तंग होत होता. पण त्याच्या उंचपुऱ्या शरीरयष्टीला भरीव माणसलपणा शोभत होता, हे संजयमधील चित्रकाराला कळत होतं. त्या भावाच्या जुन्या कोटानं त्याचा आनंद काळवंडला होता. टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर केंद्रित झाल्या होत्या, तेव्हाही त्याला त्या दाटक्या कोटात कोंबलेलं आपलं शरीर बेंगळूर वाटत होतं. त्यामुळे मूळची तेलकट त्वचा असल्यामुळे काळ्या सावळ्या चेहऱ्यावर पडणाऱ्या प्रकाशझोतात आपला चेहरा विचित्र व हास्यास्पद तर दिसत नाही ना. नाही बेटा, कलावंत हा नेहमीच देखणा असतो, कारण कलेनं तो उजळून निघत असतो. त्याच्या कानात अचानक सिस्टर ॲग्नेसचे बोल घुमू लागले आणि त्याचा कोसळलेला आत्मविश्वास जागृत होत गेला आणि चेहऱ्याचे ताठर स्नायू सैलावले. तो अजून उभा राहिला व सर्व दिशेने पाहत कमरेत झुकून नमस्काराची पोच घेत साऱ्यांचे अभिवादन स्वीकारू लागला. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जे स्कूलनं महाराष्ट्रव्यापी स्वातंत्र्य चळवळीवर आधारित प्रसंग चित्रांची खुली स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये आलेल्या 1250 एंट्रीजमधून सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून परीक्षकांनी कुमार संजय देसाईच्या चित्राची निवड केली आहे. वतन की राह में असं त्याच्या
पेंटिंगचं शीर्षक आहे, स्वातंत्र्य लढ्याचे 3 टप्पे कल्पून 3 पावलात वामन रूप. हिंदुस्थाननं इंग्रजांचं दमन केलं व त्याला 7 समुद्रपार हाकलून लावलं, अशा या अभिनव कल्पनेचं चित्रण जोरकस रेखा व अप्रतिम रंगसंगतीनं संजयने केलं. ते चित्र आम्ही स्टेजच्या मागच्या भिंतीवर लावलं आहे. त्यावरचा पडदा माननीय राज्यपाल महोदय संजयच्या उपस्थितीत सारतील व साऱ्या प्रेक्षकांना बसल्या जागी ती सर्वोत्कृष्ट बक्षीस विजेती कलाकृती पाहायला मिळेल. त्यासाठी मी संजयला स्टेजवर येण्यासाठी निमंत्रित करतो. डीन अस्खलित भाषेत निवेदन करीत होते, त्यामुळे संजयचं मन फुलारून आलं होतं. त्यानं पाहिलं, प्रथमच आयुष्यात मुरलीधर व राधाक्काला त्यांचा मुलगा म्हणून संजयचा अभिमान वाटत होता. त्यांचे मूळचे देखणे चेहरे अधिकच उजळले होते. क्षणभर संजयच्या मनात विषाद दाटून आला. का नाही आपल्याला हा रूपसंपदेचा वारसा मिळाला? आपणच का एवढे कमनशिबी? दीदी, अन्वया, बडे भैया, साजन व राजन भैया तिघांनाही देसाई घराण्याचा वारस परंपरेने आलेला देखणेपणा व घारे डोळे लाभले आहेत. आपलाच रंग असा कसा काळा सावळा, पुन्हा निग्रोप्रमाणे ताठ कुरळे, प्रचंड वाढणारे केस आणि बसकं नाक. आपण राधाक्काच्या पोटी जन्म घेतला हे सत्य, पण कुठली गुणसूत्र काही पिढ्यांचा प्रवास करून आपल्यात आली की त्यानं हे असं मातापित्यांच्या नजरेत तिरस्कार पेरणारं रंगरूप दिलं. कमॉन संजय, 3 cheers to this year's winner of drawing competition on occasion of Golden Jubilee Independence Year. संजयनं मनातले नेहमीचे छळवादी विचार झटकून टाकले व आत्मविश्वासानं पावलं टाकीत तो स्टेजकडे जाऊ लागला. पुन्हा त्याला त्याची नजर वेध घेत होती. पुन्हा एकदा त्याची नजर वेध घेत होती. पण छे, सिस्टर ॲग्नेस कुठे दिसत नव्हती. त्यानं काल आठवणीनं तिला राजभवनाची खास मागून घेऊन निमंत्रण पत्रिका नेऊन दिली होती. तेव्हा ती किती आनंदित झाली होती. गॉड ब्लेस यू संजय, मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. एकतर उद्या माझा बेटा मस्कतहून कायमचा मायदेशी येत आहे. 5 वर्षे खूप मेहनत करून पैसा कमावला आहे. इथं मला आरामात ठेवण्यासाठी येताना बहू पण घेऊन येत आहे. एवढंच नव्हे तर त्यानं परवाच मला खुशखबर दिली आहे, लवकरच मी ग्रँडमा होणार आहे. मुलाला इथं आपल्या शहरात जन्म द्यायचा आहे त्याला. मी त्यामुळे आधीच खुश होते. त्यात तुला मिळालेला हा पुरस्कार, तोही गव्हर्नरच्या हस्ते. बेटा, मी फार फार खुश आहे. जरूर यायचं हं सिस्टर, नाहीतर तुम्ही मुलगा आणि सून येण्याच्या आनंदात यायचं विसरून जाल, संजय म्हणाला. तसं त्याला जवळ घेत ती त्याचे ताठ कुरळे केस कुरवाळीत म्हणाली, लबाड, तुलाही टॉन्टिंग करता येते तर तू मला सिस्टर म्हणतोस करा, पण माझा दुसरा बेटा आहेस तू. तुझ्या या आनंदाच्या सर्वोच्च क्षणी मी कशी नाही येणार आणि तो पहाटेच येणार आहे. त्याला भेटून बोलून मी अगदी वेळेवर येईन, टॅक्सी करून, समजलं? का नाही आली सिस्टर ॲग्नेस, जिनं माझ्या हाती कुंचला दिला, माझ्यातला कलावंत ओळखला, तिचीच तर ही कृपा आहे. या पारितोषिकाची खरी हकदार तीच आहे. तिच्या अनुपस्थितीत त्याचं मोल कमी होणार आहे.
माहीमहून येताना वाटेत सिग्नल ट्रॅफिक जॅममुळे तर ती अडकून पडली नसेल. संजयला वाटलं असंच झालं असणार, अन्यथा ती आल्या वाचून राहणार नाही. ठीक आहे, बक्षीस वितरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे व त्यानंतर मेजवानी. तोवर तरी ती नक्की येईल. मग तिच्या हातून मी आईस्क्रीम भरवून घेईन, कुणाचीही पर्वा न करता. आणि झालंच तर राज्यपालांकडे तिला घेऊन जाईन. ओळख करून देताना म्हणेल, ही माझी सिस्टर ॲग्नेस. खरं तर मला मदर म्हणावंसं वाटतं तिला. या बोटातली कला ती तूच प्रथम ओळखलीस तर. आणि त्यानं आपली बोटं पाहिली. संजू, तुझा हात किती देखणा आहे. बिलीव्ह मी, मनापासून खरं सांगते, हा हात कलावंताचा, चित्रकाराचा आहे. निमुळती लांबसडक बोटं अस्सल चित्रकाराची आहेत. तू फार मोठा कलावंत चित्रकार होणार आहेस. मार्क माय वर्ड. सिस्टर ॲग्नेस त्याचा हात नेहमी कुरवळायची व तो आपल्या चेहऱ्यावर फिरवून घ्यायची. त्यावेळी तिचे डोळे मिटलेले असायचे. बेटा, माझ्या टोनीचा हातही असाच आहे. तो उत्तम कार्पेंटर आहे. लाकडातून त्यानं काढलेल्या कलाकृती म्हणजे आर्ट पीसेस असतात. तुझा हात असा चेहऱ्यावरून फिरला की मला टोनी आठवतो. लहानपणीच गेलेला माझा धाकटा मुलगा टोनीचा भाऊ लुई आठवतो. तो असता तर आज तुझ्या वयाचा असता. नव्हे, लुई संजूचं रूप घेऊन आला आहे असं मी समजते. कालचा तिच्या चेहऱ्याचा आस्वाद चिंब झालेला उबदार व लोभद स्पर्श अजूनही बोटांवर रेंगाळतो आहे, सुगंध मागे ठेवून गेलेल्या अत्तराच्या फाळ्याप्रमाणे. त्याच उभेसह या हातांनी मला राज्यपालांशी हस्तांदोलन करायचं आहे व त्यानंतर मी तिचाच हात हातात घेईन. राज्यपाल जणू माझा नाही, तिच्याच सत्कार करीत आहे. राज्यपालांच्या बाजूला उभं राहून तो प्रेक्षागृह न्याहाळत होता. राज्यपालांनी रेशमी दोरी ओढून संजयचं प्रथम पारितोषिक विजेते पेंटिंग खुलं केलं. त्यावर फ्लड लाईट टाकण्यात आले. त्यात ते पेंटिंग उजळून निघालं. साऱ्यांनी नजर एकवटून ते चित्र पाहिलं आणि पसंती दर्शक टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त स्वागत केलं. संजय पाहत होता. प्रेक्षागृहात मुरलीधर व राधाक्काही टाळ्या वाजवीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच त्याच्याबद्दल कौतुक व ममत व अभिमान झळकत होता. मुरलीधर आपल्या शेजाऱ्यांशी काहीतरी बोलत होता, जणू सांगत असावा, हा माझा मुलगा आहे. संजयच्या मनात विचार आला, नाही, हा अभिमान तुम्हाला मिरवता येणार नाही. तुमचा तो अधिकार खचितच नाही. त्याचं श्रेय मी सिस्टर ॲग्नेसला देतो. तुमच्याकडे मी किती वेळा तरी रंगपेटी व ब्रशसाठी हट्ट धरला होता, पण कधी माझा हट्ट पुरवला सांगा ना. राज्यपालांनी आपल्या भाषणात संजयचं व त्याच्या संजयचं व त्याच्या वतन की राह में या कलाकृतीचं मनापासून काही हातचं राखून न ठेवता कौतुक केलं होतं. संजयची मान ताठ झाली होती. होय, मीही कुणीतरी आहे. माझ्यातही कला आहे, जिला आज राज्यप्रमुखांनी पसंतीची दाद दिली आहे. आता मला पप्पा मम्मी तुमच्या तिरस्काराची खंत वाटत नाही की त्यामुळे नैराश्याचा झटका येत नाही.
तुमच्यामुळे मनोरुग्णालयात दाखल व्हायची पाळी आली होती मला. त्यावेळी माझा काहीही अपराध नसताना जरा पण समजून न घेता दुष्ण लावली. माझी व्यथा जाणली सिस्टर ॲग्नसनं. औषधोपचाराबरोबर मनावरही तिनं ममतेनं फुंकर घातली. जी मम्मी मला तुझ्याकडून हवी होती ग. दीदी म्हणून अन्वयाकडून मी अपेक्षिली होती. पण त्या दुपारी जे घडलं त्यात माझा दोष काय होता? माझ्यातल्या नुकतंच उमलू लागलेल्या तारुण्याला व पौरुषाला बन्सीनं चेतवलं होतं. तिला चाळीत सारे ओव्हर सेक्सी म्हणतात हे का तुम्हाला ज्ञात नव्हतं? आता ती कुण्या ड्रायव्हरसोबत पळून गेली आहे. आता तरी विचार करा. तेव्हा मला तिच्या बापानं चार डोक्यावर घेत बोल लावला होता. त्यावेळी मुलगा म्हणून माझी बाजू का नाही घेतली तुम्ही? संजयच्या नजरेसमोर तो प्रसंग आजही लख्ख ताजा आहे. डिसेंबर महिन्यातली उष्णगार तुषार दुपार. गॅलरीत बसून तो पेन्सिलनं रेखाटनं करीत वेळ घालवत होता. समोर सज्जात बन्सी आपल्या बाकदार शरीराला मस्त पिळोखे देत लसलसत्या नजरेनं पाहत होती. त्या नजरेत तारुण्याचं मदेलास निमंत्रण होतं. त्याच्या रेखाटनात दोन उद्दीपित नेत्र गडदपणे साकारून झाली होती. त्यानं ते तिला दाखवलं. तिनं इशारा देत बोलावलं. मंत्रमुग्ध होत तो तिच्या खोलीत शिरला. तिच्या वळसेदार गच्च शरीराची जीव घुसमटून टाकणारी मिठी त्याच्या तारुण्याला जाग येत होती. अस्फुट दाढीच्या खरखरीत गालावरून तिची गालं घासली गेली तेव्हा अवघ्या अणुरेणूत विस्फोट झाला. त्याचं भान जणू हरपलं होतं. तिचा प्रतिसादही तेवढाच आवेगी होता. क्षणभर मात्र तो स्थळ काळाचं भान विसरला होता आणि अचानक त्याला मागे ओढून त्याच्या मुस्कटात दोन चपराकी बसल्या तेव्हा तो भानावर आला. समोर बन्सीचा बाप सकाळची फॅक्टरीची शिफ्ट संपवून आला होता. बन्सी त्याच्या गळ्यात पडून स्पुंदत होती. बाबा हा माझ्यावर बळजोरी करीत होता. त्यानंतर 8 दिवस त्याला मुरलीधरनं कोंडून ठेवलं होतं. या कालावधीत संजय आत्मग्लानीत गेला होता. मी कोणालाही हवासा नाहीये. सारं जग आपल्याला नाकारतं आहे. घडलं तो राजीखुशीचा मामला होता. ती या खेळात उस्ताद होती. मी नवोढा नवशिका होतो. तारुण्याची पहिली जागृती भान हरवणारी होती आणि त्यानंतरची जागृती स्वतःचा तीव्र धिक्कार करणारी होती. आजवर साऱ्यांनी आपला तिरस्कार केला. आता मला पण माझा तिरस्कार वाटतोय. मला या जगात विधात्याने का जन्म देऊन पाठवलं? आईला मी नकोसा होतो. कारण ऑपरेशन करूनही चुकीमुळे गर्भ राहिला होता. ही गर्भधारणा तिला नको होती. वाढत्या वयात सहन होणारी नव्हती. तिनं काय उपचार केले,
कसली कसली औषधं घेतली की मी त्या साऱ्याला पुरून उरत तिला 9 महिने त्रास देत जन्माला आलो. सारं देसाई घराणं गोरोपान देखणं व घाऱ्या डोळ्यांचं आपलाच रंग हा असा कसा काळ्यात जमा होणारा. पप्पा तर मला निग्रो म्हणायचे. आजीच एकदा त्यांना रागावत म्हणाली होती, रंगरूप का आपल्या हाती असतं. माझे चुलत मामंजी असेच होते, घराण्यात वेगळे. आपला संजू बाळ गुणी आहे हो. तिच्या वृद्धापकाळानं झालेल्या देहावसानानंतर तो एकाकी पडला. एक हे असं वेडबेद्र रूप, जोडीला सुमार बुद्धी. छे संजू बाबा, कोण म्हणतं तुला बुद्धू? तुझं डोकं, तुझी आवड आर्ट्सची आहे. घरी सारे गणित विज्ञानात पारंगत. तुला त्या साच्यात बसवायचा त्यांनी प्रयत्न केला. हे त्यांचं चुकलंच. त्याचे परिणाम तुझ्या कुडण्यात, न्यूनगंडात. झाला. सिस्टर ॲग्नेस इस्पितळात वेळ मिळाला की त्याच्याशी गप्पा मारीत बसायची. अशाच एका गप्पागोष्टीत तिनं म्हणालं, तुझी मिडल स्कूलची टीचर मला परवा भेटली होती. ती सांगत होती तुझा मराठीतला निबंध नेहमी सरस असायचा आणि इतिहास हा तुझा हातखंडा विषय. तुला बुद्धू कोण म्हणेल असे? अरे नसतं एकेकात गणिताचं, सायन्सचं डोकं. पण विद्या म्हणजे केवळ तेच. आर्ट्स, कॉमर्स, पेंटिंग, म्युझिक या विद्या नाहीत. संजयशी ती मनापासून आस्थेनं बोलायची. तुला की नाही बेटा, जेव्हा इथं दाखल केलं तेव्हा डॉक्टरनं निदान केलं होतं स्क्रिझोफ्रेनियाचं. त्याला दुभंगले पण म्हणता येईल. मी त्यांच्या सोबत होते. ते निदान ऐकून मला धक्काच बसला, कारण तुला पाहताना मला माझा अकालीच ख्रिस्ताकडे गेलेला लुई आठवत होता. आणि मग तुझी केस मी मागून घेतली. त्याला शॉक थेरपी व औषधोपचारानं डॉक्टरांनी बरं केलं होतं. पण मनातली ती दुभंगलेपणाची विश्वल्ली काढून टाकण्यासाठी डॉक्टरांनी तिला खास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार व मुळात तिचं मन त्याच्याकडे ममतेनं पहिल्या दिवसापासून ओढ घेत असल्यामुळे त्याचं मन घट्ट करणं व त्याला सारं सांगणं हाही उपचाराचाच एक भाग होता. पण संजयला तो उपचार वाटला नाही, कारण अग्नेस म्हणजे मूर्तिमंत ममता व वत्सलता होती. तिचे विशाल खोलपण, करुणार्द डोळे व वाटोळा नितळ आरशासारखा मनातले भाव स्वच्छ दाखवणारा चेहरा आणि शांत आश्वासक मधासारखा टपकणारा गोड आवाज. तिच्या प्रत्येक कृतीत त्याला ममता जाणवायची, वात्सल्याची भावना स्पर्शून जायची. खरंच सिस्टर, मी तुझा लुई का ग नाही झालो? तेव्हा तिच्या डोळ्यात खळकन पाणी आलं होतं. तुला बेटा माझ्या ममतेत काही कमतरता वाटते का, म्हणून का असं बोलतोस? तेव्हा संजय तिच्या गळी पडून म्हणाला होता, आजपासून मी तुला मदर म्हणणार, मदर अग्नेस. मला तू येशू म्हणायचं. मला तू माता मेरीसारखी पवित्र वाटतेस. तिचा क्रॉस हातात घेत त्याचं चुंबन घेत म्हणाला होता, आय स्वेअर.
तर बेटा, स्किझोफ्रेनियामध्ये काही पेशंट हे स्किझॉइड स्वभावाचे म्हणजे माणूस घाण्यात स्वभावाचे असतात. अशी माणसं प्रेम, माया, आपुलकी, आस्थेपासून दूर राहणे पसंत करतात, कारण त्यांचा अभाव त्यांना ते सारं नाकारलं गेलेलं असतं. अग्नेसनं त्याची पूर्ण फॅमिली हिस्ट्री व त्याचं आजवरचं जीवन त्याच्या आईवडिलांशी व चाळीतील इतर माणसांशी तसेच शाळेतील टीचरशी बोलून जाणून घेतलं होतं. साहजिकच आहे तो असा स्किझॉइड स्वभावाचा आहे तो. आजवर घरच्यांनी व दुनियेनं त्याला सदैव नाकारलंच आहे. तिच्या साध्या सरळ मनाला नवल वाटलं होतं आणि धक्काही बसला होता. डावं रंगरूप व कमी प्रतीची बुद्धी असली म्हणून का जन्मदाते आपल्या पोटच्या गोळ्याला नाकारतात? संजयकडे घरच्यांनी बालपणापासून आतापर्यंत केवळ दुर्लक्षच केलं नाही, तर राधाक्का वगळता इतरांनी हेटाळणी व तिरस्कार केला होता. राधाक्कानं त्याला झिडकारलं नसलं तरी तिचा ओढा इतरांकडे होता. त्यामुळे लहानपणापासून संजय एकलकोंडा व स्वतःला स्वतःच्या कवचात दडवून घेणारा बनला होता. जणू तो इतरांसाठी एक निर्जीव वस्तू होता. मन व भावना नसलेला, एकटेपणा सुसह्य होण्यासाठी कल्पना विश्वात तो स्वतःला रमवून घेऊ लागला. त्याचं हे जगापासूनचं मनोभूमीतलं पलायन पुढे पुढे वाढतच गेलं आणि त्याच्यासाठी वास्तव आणि कल्पनेतलं जग यांच्या सीमारेषाच पुसट होत गेल्या. इतरांशी संपर्क साधणे त्याला नकोसं वाटायचं, कारण सारे त्याला पाहताच तोच प्रश्न विचारणार हे ठरलेलं होतं. अगं बाई, कोकणस्थ असूनही देसाई खानदानीत जन्मूनही असं रंगरूप आणि ध्यान तरी कसं अगदी वेडगळ, ही सार्वत्रिक प्रतिक्रिया त्याला स्वतःच्या नजरेत कोसळत होती. म्हणून त्यांचा संपर्कच नको. कधीमधी तो जेव्हा यायचा तेव्हा तो बावरल्यासारखा करायचा. नीट सुसंगत बोलणं मग त्याला जमायचं नाही. वर्गातही तेच. त्याला ती उच्चभ्रू जिथे अन्वया दिदी व साजन, राजन, भैया शिकत होते तेथेच मुरलीधरनं घातलं होतं. त्या पब्लिक स्कूलमध्ये IQ पाहून प्रवेश मिळायचा, पण वडील 3 भावंडांच्या पार्श्वभूमीवर त्याला तेथे सहज प्रवेश मिळाला. पण तेथील कालखंड म्हणजे काळाकुट्ट मन आकर्षणारा त्या स्मार्ट चटपटीत मुलामुलींत त्याचं अखंड बावरलेपण कमालीचं हास्यास्पद ठरलं होतं. ज्या विषयात त्याला गती होती, निबंध, लेखन आणि पेंटिंग्स, त्याला त्यातही प्रवेश मिळत नव्हता. साऱ्यांनी त्याचं न्यूनत्व सर्वच क्षेत्रात जणू गृहीत धरलं होतं. संजयलाही पुढे होऊन धीटपणे हे सांगता आलं नाही की त्यात तो पारंगत आहे. त्यामुळे 7व्या वर्गात नापास झाल्यावर तेथून काढून मध्यमवर्गीय मराठी शाळेत टाकलं, तेव्हा त्यानं तो मुक्तिदिन म्हणून साजरा केला. इथंही थोड्याफार फरकानं तीच अवस्था होती. पण इथं सामान्य कष्टकरी, मुख्य म्हणजे त्याच्यासारख्या रंगरूपाची बरीच मुलं होती. त्यामुळे त्याचं वैगुण्य उठून दिसत नव्हतं. अल्सोरन संवर्गात तो मोडत होता. त्यामुळे त्याला काहीसं नकारात्मक समाधान लाभायचं. पण मॅट्रिकला 9व्या अभ्यासक्रमामधील गणित, विशेषतः भूमिती, व पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र त्याचे भयंकर शत्रू ठरले होते. त्याला त्या विषयाचं पुस्तक हाती धरलं तरी ताण येऊ लागला. ट्युशन्समध्येही शिक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत.
त्याचं शंका समाधान होतंय की नाही हे पाहायच्या कधी भानगडीत पडत नसत. त्याची दुर्मुखता, त्याची मुख दुर्बलता व न्यूनगंड त्याला शंका विचारायला, चर्चा करायला प्रवृत्त करायची. आणि बन्सीचा तो प्रसंग घडला. तिला एकदा स्नान करताना अर्धनग्न अवस्थेत पाहून त्याच्या तारुण्याला जाग आली होती व त्या दुपारी उष्णगार हवेनं कहर केला होता. बन्सीचं निमंत्रण होतं. त्याला त्या क्षणी एकच समाधान होतं की इथं तो नाकारला जात नाहीये. त्याचं तारुण्य कोणाला तरी आकर्षित करतंय. संजय या ॲडोलसंट वयात सेक्सची जाणीव डोळसपणे समजून घ्यायची असते. त्यासाठी सुजाण पालकाचं योग्य मार्गदर्शन हवं. त्यामुळे निकोप सेक्स दृष्टिकोन बनला जातो, ॲग्नेस त्याला सांगत होती. पण तुझ्या दुर्दैवानं तुला हे कोणी समजावणारं नव्हतं आणि तुझ्या नाकारलेल्या व्यक्तिमत्वाला तिचं निमंत्रण स्वीकारार्ह वाटलं तर नवल ते काय. पण घरात कोंडून ठेवलेल्या 8 दिवसांच्या काळ्याकुट्ट गडद आठवणी आजही संजयच्या मनमानसाला पीळ पाडतात. त्यावेळी तर त्याने अंतर्बाह्य अलम दुनियेपासून अलग होत स्वतःला स्वतःच्या कोशात दडवून घेतलं होतं. कासवाच्या पाठीसारखं निर्विकार मन व शुष्क नजरेचं कवच त्यानं अंगावर ओढलं होतं. तो ताण अंतर्यामी पेलत नव्हता. एकच जाणीव मनमानस पोखरत होती, आपण कुणालाही हवे नाहीत. जन्मापासून सतत सर्वत्र हरघडी नाकारले जात आहोत. अवघे जीवन एक नकारघंटा बनले आहे. ते संपवायला हवं. हे शरीराचं विद्रूप खेळणं तोडून मोडून टाकायला हवं. तो त्या तुफानानं प्रक्षुब्ध झाला होता. एक उद्दाम बेफामता रंध्रारंध्रात भरून राहिली होती. स्वतःला संपवून टाकण्याच्या उद्देशानं वेड्यासारखं त्यानं भिंतीवर डोकं आपटून घेत मोठमोठ्यानं आक्रंदन सुरू केलं. मला जगायचं नाही, मला जगायचं नाही. आय हेट मम्मी, आय हेट पप्पा, आय हेट होल वर्ल्ड. मला जगायचं नाही. आय वॉन्ट टू डाय, आय वॉन्ट टू डाय. त्याचा सारा चेहरा रक्तानं माखून गेला होता. घरचे सारे जण जेव्हा धावून आले तेव्हा तो बेहोश झाला होता, पण वाचला होता. बेटा संजय, शॉक थेरपी व औषधोपचारानं तू बरा होत होतास, पण मनात रुजलेली ही नाकारले जाण्याची भावना तुझ्या उन्मादाचं व दुभंगलेपणाचं मूळ कारण होतं. ते मनातून काढल्याखेरीज व त्यात आत्मविश्वास व काही प्रमाणात इगो भरल्याखेरीज तू भरावणार नव्हतास. मला ते आव्हान होतं. ते मी स्वीकारलं, कारण माझा लुई मी तुझ्यात पाहत होते रे. अग्नेस तासनतास त्याला जवळ घेत त्याच्या केसातून मायेनं हात फिरवीत, कधी थोपटीत तर कधी मांडीवर निजवून घेत बोलायची. तिचा वत्सल मंगल स्पर्श आणि मधाळ हळुवार बोलणं व त्याचं अनेक क्षण उत्तेजित तर कधी अडखळत बोललेलं, कधी सुसंगत तर बहुतेक वेळा विसंगत ती ऐकायची. त्याच्या मनोभूमीतील नकोशा गंडांचा तिच्या केवळ मनापासून ऐकण्यानं निचरा होत होता. ही दुनिया व आपण सारी लेकरं त्या आकाशातल्या बापानं निर्माण केली आहेत. कोणताही माणूस मग तो चोर, वेडा वा इतर कुणीही असू दे, तो काही एकदम टाकाऊ नसतो. त्यालाही ईश्वरानं काही कौशल्य व कला दिलेल्या असतात. त्या डोळे उघडे ठेवून नीट न्याहाळल्या की समजतात. मी फार नाही केलं,
तुझा रेखाटनाचा चाळा हेरला आणि वेळी अवेळी चिठोऱ्यावरचं लिहिणं पाहिलं. लक्षात आलं की तुझ्या बोटात चित्रकला आहे आणि मनात प्रतिभा आहे. तुझं कवित्व व चित्र कर्तृत्व मी तुला जाणवून दिलं. बस. दवाखान्यात असतानाच तिनं त्याला रंगपेटी व ब्रश आणून दिला व शंकर विकलीच्या बालचित्र स्पर्धेची माहिती दिली. त्याला सांगितलं, वेळ भरपूर आहे, चांगली 4-6 चित्र काढ, त्यातलं उत्तम निवडून स्पर्धेला पाठव. त्यानं मनापासून मेहनत घेत काही चित्र काढली. त्यातील जिवंत प्रत्येकारी रेषा व प्रभावी नेत्रसुखद रंगसंगती पाहून ॲग्नेस प्रभावित झाली होती. पण चित्रस्पर्धेसाठी पाठवताना त्याला पुन्हा नैराश्यानं घेरून आलं होतं. नाही सिस्टर, मी अपयशी आहे, हे चित्र पाठवू नये असं वाटतंय. पण तुमचा आग्रह असेल तर ते निनावी पाठव. शंकर विकलीचा जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा त्यात नमूद केलं होतं, एक निनावी चित्र आलं आहे. ते पहिल्या 3 क्रमांकात येण्याजोगं होतं, पण नियमाप्रमाणे त्याचा विचार झाला नाही. निनावी चित्राला बक्षीस देता येत नाही. त्यावेळी ॲग्नेस किती हळहळली होती. पोरा, माझं ऐकलं असतंस तर किती बरं झालं असतं. त्यालाही ते कितीतरी मनाला लागून राहिलं होतं. पण त्याचवेळी एक सुखद जाणीव पण झाली होती की आपला हात कसबी आहे. त्याद्वारे पारितोषिक प्राप्त चित्र रेखाटली जाऊ शकतात. आपण टाकाऊ नगण्य नाही तर कलावंत आहोत. आणि त्या रात्री त्यानं कागदावर आवेगानं काहीतरी खरडलं. ते ॲग्नेसनं वाचलं तशी ती थक्क होत म्हणाली, अरे, ही तर चक्क कविता आहे, उत्तम जमून आलेली. ब्रेवो. एक कुरूप बदकाचं डौलदार राजहंसात परिवर्तन होण्याचा प्रारंभ झाला होता. आज तो साऱ्यांच्या नजरेतील कौतुकाचा विषय झाला होता. राज्यपालांनी त्याची किती निवडक शब्दात समर्पक तारीफ केली होती. भोजनाच्या वेळी राज्यपालांनी त्याला आपल्या जवळच बसवून घेतलं होतं. मुरलीधर व राधाक्का त्यांच्या जवळ घुटमळत होते. संजय, तुझ्या यशाचं श्रेय तू कुणाला देतोस? राज्यपालांनी विचारलं. तेव्हा संजयची व राधाक्काची क्षणमात्र नजरानजर झाली. त्याच्या नजरेतली प्रखरता पाहून तिला चटका बसला. पण स्वतःला सावरत त्यानं काही उत्तर देण्यापूर्वी ती घाईघाईत म्हणाली, ऑफकोर्स सर, त्याच्या पप्पांना हे सारं श्रेय जातं, हो की नाही संजय? क्षणभर थांबून मान हलवीत तो म्हणाला, येस सर. परतताना टॅक्सीमध्ये तो म्हणाला, मम्मी, मला प्रश्न विचारला होता राज्यपालांनी, तुला माझ्या वतीनं बोलायची काय गरज होती? त्याचा हा धीट व थेट नेमका प्रश्न ऐकून ती व मुरलीधर दोघेही अवाक झाले. प्रथमच तो असं सुस्पष्ट न अडखळता व न भिता त्यांच्या नजरेला नजर देत बेडरपणे बोलत होता. यू नो पप्पा, तुम्ही मला हट्ट करूनही रंगाचा ब्रश कधी आणून दिलेला नाही, हे मी विसरलो नाही. माझ्या कलेचं सारं श्रेय मदर ॲग्नेसला आहे. ती 1.5 दमडीची मोलानं ठेवलेली सिस्टर केव्हापासून मदर झाली? मुरलीधराचा कुत्सित प्रश्न ऐकून संजय ताडकन म्हणाला, जेव्हा मी जखमी रक्तबंबाळ अवस्थेत दवाखान्यात दाखल झालो, शुद्ध आली तेव्हा माझ्यासमोर ती होती. तुम्ही दोघे नव्हतात तेव्हापासून. मी तुझी कुणीच नाही,
राधाक्कानं दुखावून विचारलं. तू माझी मम्मी आहेस, पण ती मदर आहे, मदर. दुपारची वृत्तपत्रे हातात फडफडवीत पोरे मोठ्याने ओरडत विकत होती. आजची ताजा खबर, मस्कतहून येणाऱ्या विमानाला अपघात होऊन सारे प्रवासी ठार. संजयच्या कानावर ते शब्द पडले. तो चमकला. त्यानं घाईघाईत एक वृत्तपत्र विकत घेतलं आणि जीवाच्या करारानं तो वाचू लागला. मस्कतहून येणाऱ्या विमानात बिघाड होऊन ते अरबी समुद्रात कोसळलं. सर्व 350 प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ओ माय गॉड. आजच या विमानात मदर ॲग्नेसचा टोनी मस्कतहून बायकोसह येणार होता. तिला ती वार्ता कळली असावी, म्हणूनच कदाचित ती कार्यक्रमास त्याचं कौतुक डोळ्याभरून पाहण्यासाठी आली नसावी. येस, तेच कारण असणार. संजय जेव्हा तिच्या माहीमच्या घरी पोहोचला, गुडघ्यात डोके खुपसून आणि उरी फुटून रडणारी ॲग्नेस त्याला दिसली. त्याची शंका खरी ठरली होती. मदर. त्यानं कापऱ्या आवाजात हाक दिली. तिनं मान वर करून पाहिलं संजय आणि आवेगानं तो तिच्या गळी पडला. तिला थोपटता थोपटता स्वतःच रडू लागला. मदर, हे काय झालं? माझा लुई लहानपणीच गेला आणि आता टोनी गेला रे. सून पण गेली. तिचा टाहो त्याला पेलवत नव्हता. मी एकटी राहिली रे. माझी कूस पुन्हा वांझ झाली रे. ओ नो नो मदर. चिरकत संजय म्हणाला. फॉर गॉड सेक असं पुन्हा म्हणू नकोस. गेला तो संजय समज. समोर आहे तो तुझा टोनी लुई आहे. तिनं पैलावलेल्या बाहूत तो कोसळला. खरं, अगदी खरं ना संजू? मला नाही ना सोडून जाणार? मी मरून जाईन बघ. नाही मदर, मी तुझ्या जवळच राहीन. कधी तुला सोडून जाणार नाही. आय प्रॉमिस. आणि दाराशी उभ्या असणाऱ्या राधाक्का व मुरलीधरकडे वळून तो शांतपणे म्हणाला, तुम्ही घरी जा मम्मी पप्पा. आता मी इथंच कायमचं राहणार आहे. या मदरचा टोनी लुई होऊन मला विसरून जा असं म्हणायचं काही कारण नाही. कारण तुमच्या लेखी मी कोणी नव्हतोच कधी. सदैव नाकारलेल्या या संजयचा तुम्हाला शेवटचा गुड बाय. नेव्हर सी यू अगेन. लक्ष्मीकांत देशमुख यांची नेव्हर सी यू अगेन ही अग्निपथ या कथासंग्रहातील कथा इथे समाप्त.